नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज थोडा विषय वेगळा आहे कारण आज एक शेवटचा दिवस आहे या 2024चा। उद्यापासून म्हणजे आता नवीन वर्ष सुरू होत आहे, 2025 सुरू होत आहे। सर्वांना माझ्यातर्फे व आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। गेलं वर्ष म्हणजे 2024चं जे वर्ष आहे ते अतिशय चांगलंही म्हणू शकतो, वाईटही म्हणू शकतो, कारण वॅकन्सीज भरपूर आल्या। इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे अख्खं वर्ष इलेक्शनचं असल्यामुळे वॅकन्सीज ह्या भरपूर आल्या आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथे संधी मिळाली। तो एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो किंवा आपले टेक्निकलचे विद्यार्थी असतील, ITI डिप्लोमा डिग्रीचे, तर सर्वांना बऱ्याचपैकी चान्स इथे मिळालेला आहे। परंतु बरेचसे विद्यार्थी कसं आहे की त्यांना यश मिळालं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते जॉईनसुद्धा झाले 1-2 वर्षामध्ये, मागच्या गेल्या 1-2 वर्षामध्ये। आता 2025 हे सुद्धा अपॉर्च्युनिटीचं किंवा संधींचं वर्ष राहणारच आहे, त्यात काही शंका नाही। कारण आता इलेक्शन पिरियड वगैरे सगळं झालेलं आहे। आता परत ते काही नवीन वॅकन्सीज आहेत त्या येतच राहतात मित्रांनो। त्यामध्ये मुख्यत्वे आपल्या चॅनलद्वारे म्हणजे इंजिनियर अमोल आपलं यूट्यूब चॅनल आहे ते मोठं करण्याकरता जे काही आता 1,05,6,000 सबस्क्रायबर आहे, सर्वांना मी माझ्यातर्फे एक आभार व्यक्त करतो की सगळे आपल्याशी कनेक्टेड आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलशी जुळलेले आहेत मागच्या 2-3 वर्षापासून। तर त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा माझ्यासाठी महत्त्वाचा होता, आहे आणि राहीलच। पुढेसुद्धा आपलं हे जी जर्नी आहे, ही जी प्रवास आहे, असा सुरू राहणार आहे आपल्या चॅनलचा। त्यामध्ये जे काही माझा अनुभव आहे 12-14 वर्षाचा आणि टोटल असा जवळपास 16 ते 17 वर्षाचा माझा जो टोटल अनुभव आहे त्यावरून आणि प्रत्यक्ष जे काही आपल्याला आता घडामोडी घडत असतात रिक्रुटमेंटमध्ये किंवा भरतीमध्ये गव्हर्नमेंटच्या, त्यामध्ये जे काही हालचाली घडतात किंवा अपडेट्स असतात त्याचं इन्फॉर्मेशन आपण आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला देतच राहतो। तर प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्याकडून धन्यवाद मी देईल, कारण की प्रत्येक विद्यार्थी हा माझ्याशी जुळलेला आहे जो आता माझा व्हिडिओ बघतो आहे। ते सबस्क्रायबर असो किंवा व्ह्यूवर्स असो, सबस्क्रायबर इथे दिसतात 1,05,000, परंतु व्ह्यूवर्स जर बघितले तर ते 2 ते 2.5 लाखाच्या याच्यामध्ये व्ह्यूवर्स टोटल जातात। तर प्रत्येकाला माझ्याकडून मी आभार व्यक्त करतो प्रत्येकाचा की तुम्ही जुळलेले आहे, कारण तुमच्याशिवाय इतकं मोठं चॅनल मी करू शकलो नसतो इंडिव्हिज्युअली, कारण माझं सगळं काम इंडिव्हिज्युअली चालते, प्रत्येक काम इंडिव्हिज्युअली करतो। माझ्याकडे काही खूप मोठा स्टाफ वगैरे नाही आहे, सगळं काम मी स्वतः करतो। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छोटासा आणि खूप जास्त वेळ मी घेणार नाही, छोटासा एक मेसेज द्यायचा आहे की आता जे काही परिस्थिती आहे किंवा जे काही रिक्रुटमेंट येत राहतात ते आपल्यासाठी संधी असते गव्हर्नमेंटची, ठीक आहे। तुम्ही ITI होल्डर असा, डिप्लोमा होल्डर असा, डिग्री होल्डर असा किंवा BE होल्डर असा, कुठली ब्रँच असो, तुमच्याकडे जी काही गव्हर्नमेंटची संधी येते ती तुम्हाला संधीचं सोनं करता आलं पाहिजे किंवा तुम्हाला जी काही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे त्यातून तुम्हाला तो गव्हर्नमेंट जॉब मिळवता आला पाहिजे। त्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात, अथक परिश्रम करावा लागतो, पेशन्स हवा असतो। कारण की बऱ्याचशा वेळा एक तर ॲड येत नाही, ॲड आली तर मग त्याचं एक्झाम होत नाही, एक्झाम झाली तर रिझल्ट लागत नाही, अशा बऱ्याच वेळा होत असतात। MPSCमध्ये त्या गोष्टी सर्रास घडत असतात, 2-2, 3-3 वर्ष ती रिक्रुटमेंट चालत असते। आता आपले जे टेक्निकलचे सेक्शन आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट, त्यामध्ये MSCB असेल किंवा आणखी काही असेल, फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एक्झाम आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे पोस्टिंग आहे ते लवकर होतं, परंतु कंपॅरेटिव्हली महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे जे वॅकन्सीज असतात त्या लवकर भरल्या जात नाही, वॅकन्सी असूनसुद्धा भरल्या जात नाही। त्यामध्ये खूप मोठं पॉलिटिक्ससुद्धा त्यामध्ये असतं, बऱ्याच गोष्टी असतात, आपण त्यामध्ये काही पडणार नाही। परंतु हे सगळं सांगायच्या मागचा माझा उद्देश हा आहे मित्रांनो की एका गोष्टीवर डिपेंड राहायचं नाही। फॉर एक्झाम्पल मागे MPSCचा रिझल्ट आला नाही किंवा मग जॉईनिंग मिळालं नाही लवकर, तर विद्यार्थी मित्र खूप जास्त डिप्रेशनमध्ये जातात आणि नको त्या गोष्टी करून बसतात। तर असं करू नका मित्रांनो, संधी ह्या भरपूर असतात आपल्या आयुष्यामध्ये, आपल्याला संधी भरपूर मिळत असतात। एक एक्झाम पास होऊ शकलो नाही किंवा त्याचा रिझल्ट लवकर लागला नाही किंवा जॉईनिंग लवकर झालं नाही म्हणजे काय आयुष्य संपलं असं नसते, बऱ्याच अपॉर्च्युनिटी असतात। आमचा जो अनुभव आहे त्यावरून सांगतो की जो विद्यार्थी 12वी फेल आहे, ज्याच्याकडे कुठलंच एक्झाम नाही, जो कुठलीच एक्झाम देऊ शकत नाही, तो सुद्धा आयुष्यामध्ये खूप मोठा होऊ शकतो, खूप मोठा होऊ शकतो। फक्त त्याच्यामध्ये जिद्द पाहिजे आणि परिश्रम करण्याची तयारी पाहिजे, मेहनत करण्याची तयारी पाहिजे। अपॉर्च्युनिटी म्हणा किंवा काय या ना त्या मार्गाने आपल्याकडे येतच असतात, असं नाही किंवा जाहिरात आली म्हणजे आता माझी जाहिरात, फॉर एक्झाम्पल तुम्ही ITI होल्डर असाल किंवा डिग्री होल्डर असाल तर तुमच्या वॅकन्सी किंवा तुमच्या टेक्निकलच्या वॅकन्सी, तुमच्या ब्रँचच्या वॅकन्सी, ट्रेडच्या वॅकन्सी तुमच्याकडे आल्या नसतील किंवा आली असेल तरी तुमचं सिलेक्शन झालं नसेल। कारण कसं आहे की सपोज 1,000 वॅकन्सी आहे आणि जवळपास 50,000 फॉर्म भरतात विद्यार्थी, तर 50,000पैकी 49,000 विद्यार्थी हे 100% रिजेक्ट होणार आहे, फक्त 1,000 तिथे सिलेक्ट होणार आहे किंवा जास्तीत जास्त वेटिंगमध्ये 1500 होतील, ठीक आहे। तर ते बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर बाकीचे जे विद्यार्थी आहे मित्रांनो त्यांनी बाकीचे जे अपॉर्च्युनिटी आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही तयारी जर प्रमाणितपणे केली असेल, मनापासून हार्डवर्क केलं असेल, चांगला तुमचा अभ्यास असेल,
तर हा जॉब किंवा हा जॉब 10-15 वॅकन्सी ज्या काही 1-2 वर्षामध्ये येतील, कुठे ना कुठे तुमचं सिलेक्शन होऊ शकते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या MSCBसाठी ट्राय करत आहे किंवा रेल्वेसाठी ट्राय करत आहे, तिथे तुमचं होत नाही, पण एखाद्या DRDOमध्ये होऊन जाईल, एखाद्या कोर्टामध्ये होऊन जाईल तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर, एनी ग्रॅज्युएट असेल तर, किंवा कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी जिथे तुम्ही इमॅजिनसुद्धा केलं नसेल अशा ठिकाणी तुमचं सिलेक्शन होते. आणि कधी-कधी आपण जे एक्सपेक्ट करतो त्यापेक्षा चांगल्या ठिकाणी आपलं सिलेक्शन होते. असे सुद्धा विद्यार्थी भरपूर आहेत माझ्याकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे की एक चान्स तुमच्या हातून गेला म्हणजे काय आयुष्य संपलं असं समजू नका. तुमच्याकडे भरपूर चान्स येतात. इव्हन मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो. BEसाठी तर भरपूर अपॉर्च्युनिटी असतात. तुम्ही वॅकन्सी जर आली तरी ठीक आहे, नाही आली तरी ठीक आहे, किंवा तुम्ही जे सिलेक्शन झालं नाही तरी तुम्हाला प्रायव्हेट जॉबमध्ये खूप मोठा चान्स असतो. खूप मोठे-मोठे पॅकेजेस तिथे आहे सॉफ्टवेअरसाठी, किंवा एखादा ITचा कोर्स केला तर चांगले पॅकेजेस आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा, इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये सुद्धा चांगले जॉब आहे, मेकॅनिकल सेक्टरमध्ये सुद्धा चांगले जॉब आहे. परंतु जर तुम्ही स्वतःचं काम सुरू करतो म्हटलं तर त्यामध्ये तुम्हाला जास्त ग्रोथ आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 वर्षामध्ये गव्हर्नमेंट जॉबमध्ये किंवा प्रायव्हेट जॉबमध्ये जेवढे कमवाल त्याच्यात 10 पट 20 पट जास्त तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये त्यामध्ये तुम्ही जास्त कमवू शकता. परंतु त्यासाठी तुमचं एक हे असं हार्डवर्क असलं पाहिजे, तुमचं एक डेडिकेशन असलं पाहिजे, तुम्हाला माहिती घ्यावं लागते आणि नंतर तो बिझनेस सुरू करावा लागते. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहे. फॉर एक्झाम्पल ITआयचा विद्यार्थी असेल त्याच्याकडे प्रायव्हेट जॉबमध्ये अपॉर्च्युनिटीज कमी राहतात, कारण प्रायव्हेट जॉबमध्ये ITआयला परमनंट बेसिसवर सहसा घेत नाही. 6-6 महिने पिरियड असतो किंवा 1 वर्षानंतर ते काढून टाकतात, दुसरा घेतात. तर अशा विद्यार्थ्यांना फार कमी संधी राहते. तर त्यामध्ये ITआयसाठी तरी गव्हर्नमेंट जॉब हा जास्त महत्त्वाचा असतो. परंतु तो जरी नसेल तरी असे बरेच विद्यार्थी आहे की जे प्रायव्हेटमध्ये थोड्याशा मोठ्या पोस्टवर किंवा ITआय झालेला आहे प्लस एखादा डिप्लोमा केला किंवा एखादा कोर्स केला तर त्या रिलेटेड तुम्हाला प्रायव्हेटमध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी भरपूर आहे. म्हणजे तुम्हाला रिकामा राहण्यापेक्षा कुठेतरी तुम्हाला जॉब मिळू शकतो, असं नाही की मिळणार नाही. किंवा मग तो जॉब करत करत काहीतरी शिकून घ्यायचा आणि स्वतःचा बिझनेस काहीतरी सुरू करायचा. आता आमचे विद्यार्थी मित्र किंवा विद्यार्थी मित्र म्हटल्यापेक्षा मित्रमंडळी अशी भरपूर आहे की जे इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा केलेला आहे, पण तो बिझनेस पुण्यामध्ये, मुंबईमध्ये खूप वेगळ्या फील्डमध्ये बिझनेस करतात आणि भरपूर पैसा कमवतात. असं नाही, पैसा हा प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक माणूस कमवू शकतो. त्यासाठी शिक्षणाची अट असतेच असं नाही आहे. एखादा 12वी फेल किंवा 12वी पास किंवा 10वी पास किंवा 7वी 8वी पास किंवा एखादा ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी किंवा माणूससुद्धा चांगला पैसा कमवू शकतो. त्याच्यामुळे पैशाचा आणि असं समजू नका की तुमचं सिलेक्शन झालं म्हणजेच तुमचं आयुष्य बनेल किंवा तुमचं आयुष्य सुधरेल असं समजू नका. ज्याची मेहनत करण्याची तयारी आहे तो कुठूनही कशातूनही मेहनत करून पैसा कमवू शकतो, हे लक्षात घ्या. काही विद्यार्थी हे खूप फक्त एकाच अपॉर्च्युनिटीवर, आता मी कमेंट वाचतो, आम्हाला YouTubeमध्ये कमेंट असतात की सर आता ही वॅकन्सी जर आलीच नाही किंवा आता रिझल्टच लागला नाही, आमचं आयुष्य याच्यात चाललं झालं, म्हणजे आम्ही आता म्हणजे असं वाटते की हा जॉब आहे फक्त, हा जॉब याला भेटला नाही तर याचं आयुष्य खराब होऊन जाईल. म्हणजे याला त्या विद्यार्थ्याला स्वतः असं वाटत असतं. इतके निगेटिव्ह आणि इतके विचित्र कमेंट असतात. ठीक आहे. तर ते कमेंट बघूनच आम्हाला ॲक्च्युली काय त्याच्यावर एक्सप्रेशन द्यावं आणि काय त्याच्यावर रिप्लाय द्यावा काहीच कळत नाही. कारण की अपॉर्च्युनिटी भरपूर असतात. आपल्याला फक्त तीच एक दिसत असते. फॉर एक्झाम्पल महाट्रान्सको विद्युत सहायक, महावितरण विद्युत सहायक याचा रिझल्ट लागला नाही किंवा याचा एक्झाम झाली नाही म्हणजे आता काहीच होणार नाही, आपलं आयुष्य बरबाद झालं, आपण आपल्या आयुष्यातून उठलो, आपण आता काहीच करू शकत नाही. ही मेंटॅलिटी खूपच म्हणजे विचित्र प्रकारची आहे आणि खूप डेंजरस आहे मित्रांनो. त्याच्यामुळे पुढे 2025मध्ये अपॉर्च्युनिटी तुम्हाला येतीलच असं नाही आहे. ही वॅकन्सी, हे एक्झाम सगळं होतीलच. पुढे एक्झामसुद्धा होईल. ठीक आहे. आता आपण इतके दिवस वाट पाहिली, आणखीसुद्धा वाट पाहावं लागेल आपल्याला आणि काही घडामोडीसुद्धा घडत आहे. आंदोलन वगैरेची तयारीसुद्धा आहे, सुरू आहे. त्यामध्ये आपण ट्विटर ईमेल कॅम्पेनसुद्धा घेतलं होतं 23 डिसेंबरला आणि आता जानेवारीमध्ये आंदोलनसुद्धा होणार आहे. तर पुढे ह्या गोष्टी घडतच राहतात आणि आता जे काही आहे ते गोष्टी पूर्ण घडणारच आहे. परंतु यातून तुम्ही स्वतःला बॅलन्स ठेवणं किंवा स्टेबल ठेवणं खूप आवश्यक आहे. तर हे पुढे वर्ष सुरू झालेलं आहे. आता अपॉर्च्युनिटीज येणार आहे. मी तुम्हाला तेच सांगत असतो की ज्याला गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल त्यांनी डेडिकेटेडली हार्डवर्क करा आणि चांगला अभ्यास करा. चांगला कुठेच काही कमी पडू देऊ नका. इतरांना दोष देण्यापेक्षा किंवा एक्झाम बरोबर घेतली नाही, रिझल्टच बरोबर लावला नाही, इथे पैसे खाल्ले आणि इथे असं झाला, हा प्रकार झाला, तो प्रकार झाला, असं करण्यापेक्षा स्वतःवर मेहनत घ्या. स्वतःला त्या लेवलचं करा की कुठेच असं 4-4 5-5 ठिकाणी सिलेक्शन तुमचं होऊ शकते. जर तुमचा अभ्यास एकदाचा चांगला व्यवस्थित झाला एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, फॉर एक्झाम्पल तुम्ही MPSC देत असाल किंवा MSCBची एक्झामसाठी ट्राय करत असाल किंवा रेल्वेसाठी ट्राय करत असाल, तर तुमचा अभ्यास जर एकदा झाला तर तुमचं 2-3 ठिकाणी 4 ठिकाणी एकदम सिलेक्शन होते. मग तुम्हाला चॉईस राहतो की आता हे जॉईन करू की ते जॉईन करू. ठीक आहे. तर हे अनुभव सांगतो तुम्हाला मी फक्त. बाकी या व्यतिरिक्त जर तुम्ही प्रायव्हेट जॉब करायची इच्छा असेल तर तिथेसुद्धा चांगली कमाई आहे. तिथेसुद्धा तुम्ही चांगल्या सिटीमध्ये जाऊन सेट होऊ शकता. तिथेसुद्धा चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळतात, संधी मिळतात
आणि ग्रोथसुद्धा तुमची होते. आणि किंवा स्वतःचा बिझनेस केला तर सर्वोत्तम. मी तुम्हाला हेच म्हणाल की जर स्वतःचा बिझनेस तुम्ही करू शकत असाल, तुम्ही कुठल्याही क्वालिफिकेशनचे असा, तुम्ही कुठलाही बिझनेस करू शकता. असं नाही की बा तुम्ही इलेक्ट्रिकलचा आहे म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकलचाच बिझनेस केला पाहिजे असं नाही. तुम्ही कुठलाही करू शकता. ठीक आहे. तर ते सुद्धा तुम्हाला माहिती घेऊन करावं लागतं. बऱ्याचशा त्यामध्ये स्टेप्स असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्यातूनही तुम्ही बरंच काही पुढे जाऊ शकता. असं नाही की तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये जरी तुम्हाला सॅलरी तुमची 1,000, 2,000, 5,000 यांनी वाढते दरवर्षी, पण तो स्वतःचा बिझनेस केला तर पटीने वाढ होते. जर तुमची मेहनत आणि व्यवस्थित डायरेक्शनने तुमचं काम सुरू असेल तर. ठीक आहे. असे भरपूर एक्झाम्पल माझ्याकडे आहे. गव्हर्नमेंट जॉब तर फारच चांगला असतो, प्रश्नच नाही त्याबद्दल. सेफ आहे असं म्हणू शकतो आपण आणि सिक्युरिटी मिळून जाते लाईफटाईम. परंतु जर तो मिळत नसेल किंवा वेळ लागत असेल किंवा तुमचं काही तिथे पेशन्स राहत नसेल, तर मग प्रायव्हेट जॉब करा किंवा मग स्वतःचं काम सुरू करा. ठीक आहे. 2025मध्ये याचा थोडा विचार करा आणि बाकी त्या रिलेटेड तुम्हाला गायडन्स लागलं तर आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि आपल्या यूट्यूबमध्ये तुम्ही खाली कमेंट करा. त्यावर आपण वाटलं तर एक वेगळं त्याच्यावर व्हिडिओ घेत जाऊ जर तुमची इच्छा असेल तर. आणि बाकी हताश होऊ नका, निराश होऊ नका, कारण आता बघा विद्युत सहाय्यकची एक्झाम पेंडिंग आहे. विद्यार्थी मित्र खूप सध्या टेन्शनमध्ये आहे की बाबा एक्झाम कधी होईल, काय होईल. आणि काही विद्यार्थी मित्र चांगल्या अभ्यासामध्ये आहे, हे सुद्धा मला माहिती आहे. माझेच विद्यार्थी आहे. काही विद्यार्थी मित्रांना ही अपॉर्च्युनिटी वाटते की आता लेट होत आहे म्हणजे आपल्याला आणखी अभ्यासाला चान्स आहे. कारण की एक्झाम झाली, फॉर एक्झाम्पल एक्झाम 15 जानेवारीला झाली, पण एखाद्याचा अभ्यास नसतो किंवा तयारी नसते, त्याचं सिलेक्शन होत नाही, मग तो आणखी टेन्शनमध्ये जातो. त्यापेक्षा आता अपॉर्च्युनिटी आहे, आता वेळ आहे, चांगला अभ्यास करा, स्वतःवर फोकस करा आणि कसं काय सिलेक्शन होईल त्याकडे जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या म्हणजे 2025च्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जे काही तुमचे स्वप्न आहे गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड किंवा आणखी काही स्वप्न असले ते सगळे पूर्ण हो, हीच मनापासून माझी इच्छा आहे किंवा सदिच्छा आहे तुम्हाला. मित्रांनो, आपलं जे ॲप्लिकेशन आहे इंजिनियर अमोल ॲप्लिकेशन, ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. शेवटचे 2 दिवस शिल्लक आहे. 1 तारखेपर्यंत आपण त्याचे डिस्काउंट दिलं आहे, मेगा डिस्काउंट आहे. त्याचा नक्की फायदा घ्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार दिलासादायक वाटला असेल, थोडंफार कुठेतरी माहितीदायक वाटलं असेल, एक थोडंसं बूस्टअप मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.